स्त्रीच्या मनात आलं तर ती काहीही करू शकते. घरातल्या गृहिणीला कधीच कमी लेखू नये. नाहीतर नक्की ऐका ही कथा. बघ अनिता, तुला काही समजणार आहे का? तुझी मजल फक्त घर तुझी मजल फक्त घर ते भाजी मंडईपर्यंत, तेही चालत जातेस. रिक्षा, बस किंवा गाडीने जाणे तुला कधीच जमणार नाही. आधीच केवढं ट्रॅफिक असतं. साधा रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तरी तुझा जीव घाबरतो. अनिताचा नवरा अखिलेश ऑफिसला जायच्या गडबडीत होता. अहो, सकाळची कामे झाली की दिवसभर कंटाळा येतो. नुसते बसून तरी काय करायचे? आई कुठे ना कुठे जात असतात. मला एकटीला घर अगदी खायला उठतं. म्हणून म्हटलं छोटीशी का होईना नोकरी करू. तेवढेच 4 पैसे हाती असले की बरे असते, अनिता आपल्या नवऱ्याला म्हणाली. पण तुला समजणार आहे का नोकरी? पण तुला जमणार आहे का नोकरी? घर सांभाळण्या इतपत सोपं नसतं ते. शिवाय नोकरी करून घर सांभाळणं देखील कठीण असतं. नंतर तुला धावपळ करण्याचा कंटाळा येईल आणि पगार असा कितीसा मिळेल तुला? माझ्या एवढा तर मिळणारच नाही, अखिलेश बेफिकीरपणे म्हणाला. घर सांभाळणं देखील वाटतं तितकं सोपं नाही पण मलाही नोकरीही करावीशी वाटते. करू दे ना अखिलेश. नंतर जमली नाही तर सोडून देईन. मात्र आधीच जमणार नाही असे का म्हणता तुम्ही? अनिता वैतागूनच म्हणाली. खरंच गरज आहे का नोकरीची? मी कमावतो तेवढं पुष्कळ आहे ना. ते काही नाही. तू कुठेही जाणार नाहीस. तू फक्त आणि फक्त घर सांभाळ, तेच खूप होईल. आई आणि मुलांना तुझी गरज आहे. नोकरीची नाटकं नकोतच ती, असे म्हणत अखिलेश कामावर निघून गेला. मुलाचा आणि सुनेचा संवाद ऐकणाऱ्या छायाताईंनी आपल्या खोलीतून अनिताला हाक मारली. अगं, त्याला पसंत नाही ना, मग कशाला नोकरी करतेस? पण आई, हल्ली साऱ्या बायका घर सांभाळून नोकरी करतातच ना. छान कमवतात आणि नोकरीमुळे माझी स्वतंत्र एक ओळख निर्माण होईल. जगात वावरण्याचा आत्मविश्वास येईल. सारखे पैसेही मागावे लागणार नाहीत त्यांच्याकडे. आणि मुलंही तितकी लहान राहिली नाहीत. तशीच मुलेही आता तितकी म्हणावी इतकी लहान राहिली नाहीत. आता त्यांना बरीच समज आली आहे. तेही खरंच आहे. अनिता, नोकरी करायची मुभा नव्हती मला. पण छंद, आवडीनिवडी बऱ्याच होत्या. त्या मागे पडल्या साऱ्या. यांच्या स्वभावापुढे घरातून बाहेर पडण्याची देखील मुभा नव्हती. माझ्या सासूबाई ही स्वभावाने कडकच होत्या. त्यांच्यापुढे बोलायची देखील हिंमत नव्हती माझी. मग छंद जोपासायचे तर दूरच राहिलं. आता खूप वाटतं ग काहीतरी करावं, पण शरीर पहिल्यासारखं साथ देत नाही. मग भजन, कीर्तन, योगा यात मन रमावते. तुझे तसे नको व्हायला. तुला जे वाटतं ते आवडतं ते तू कर. अगदी नोकरीच करायला हवी असं काही नाही. मन रमेल, ज्याची आवड आहे तेच कर. म्हणजे मन लावून काम करता येतं. मी बोलते अखिलेशसोबत, तू नको काळजी करू. आपल्या सासूबाईचे बोलणे ऐकून अनिताला बरंच वाटलं. संध्याकाळी अखिलेश उशिरा घरी आला. जेवता जेवता त्यानेच विषय काढला. मग नोकरीचं खूळ डोक्यातून गेलं की नाही? तशाच छायाताई म्हणाल्या, अखिलेश, तुझ्या ऑफिसमध्ये सगळे पुरुषच काम करतात का रे? नाही तर. मोजून 30 जणांचा स्टाफ आहे. त्यापैकी 12 जणी लेडीज आहेत आई. बरं, मग त्या साऱ्या लग्न झालेल्या असतील ना? त्याही घर सांभाळूनच काम करत असतील ना? हो, पण का? अखिलेशला कळेना आईला नक्की काय विचारायचं आहे. अगं आई, साऱ्या जणींची छान मनमोकळी ओळख आहे माझी त्यांच्याशी. या सगळ्या बायका आपापले घर सांभाळूनच नोकरी करतात. तू हे सारं आणि त्याची बाजू घेऊन तर विचारत नाहीस ना? अखिलेश आईला म्हणाला. हो, हे बघ अखिलेश, तिच्या आनंदासाठी नोकरी करायची आहे तिला.
तिला जे हवं आहे ते करू दे. मलाही आवड होती साऱ्याची, पण घरच्या जबाबदारीमुळे काहीच करता आलं नाही. आणि त्यात तुझ्या वडिलांचा स्वभाव हा कडक. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी लागायची. पण आत्ताचा काळ तसा नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही नोकरी करतात, कमवतात. बरोबर, पण तिला जमणार आहे का आई? इतकी वर्ष तिने केवळ घर सांभाळलं आहे. बाहेरच्या जगाशी फारशी ओळख नाही तिची. शिवाय माझा पगार हा उत्तम आहे. तिने कमवायची काहीच गरज नाही. अखिलेश, अहो, पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता कसं येईल? मी शिकेन सारं. काही अडचण आलीच तर तुम्ही आहातच की. अनिता अखिलेशला म्हणाली, हेच नको आहे मला. तुला अडचण आली तर मी आहे काम सोडून तुझी अडचण सोडवत बसू का? अखिलेश चिडून तिच्यावर म्हणाला, असे का म्हणतोस? नवरा आहेस ना तिचा. तिला पुढे जाण्यासाठी मदत करायची सोडून असं मागे काय खिचतो आहेस? छायाताई रागूनच म्हणाल्या, आई, बायकांनी या नोकरीच्या फंद्यात पडूच नाही. आपल्याला जे जमल तेच करावं. अखिलेश, मग जमेल तिला. काहीतरी करून पाहण्याआधी ते जमणार नाही असे म्हणू नको. तू फक्त पाठिंबा देण्याचं काम कर. मी घरातले अडले नडले मी पाहील. अरे, तिने परवानगी विचारली, हे काही कमी नाही. आणि तिचे निर्णय घेण्याचा हक्क तिलाही आहे की. छायाताई, आई, तुमचा पाठिंबा आहे ना, मग मला काळजी नाही. आम्हा बायकांना फक्त धीराचे 2 शब्द हवे असतात. मी आहे, तू पुढे हो, इतकं म्हटलं तरी बस झालं. घर आणि ऑफिस दोन्हींचा मेळ साधायचा प्रयत्न करेन मी. अगदीच जमत नाही असं वाटलं तर सोडून देईन नोकरी. अनिता आपल्या सासूबाईंना म्हणाली, तुमचं दोघींचं ठरलंच तर आहे ना? तुमचं दोघींचं ठरलंच आहे तर मला विचारण्याची तस्ती तरी कशाला घेता? काय करायचं ते करा तुम्ही, मला नका विचारू. अखिलेश गडबडीने जेवण करून उठला. अगदी दुसऱ्या दिवसापासून अनिताने नोकरी पाहायला सुरुवात केली. काही दिवसातच तिला नोकरीही मिळाली. पहिल्यांदा थोडी ओढाताण झाली. नंतर अनिता रुळली तसे रुटीन व्यवस्थित बसलं. आता तिची धडपड पाहून अखिलेशही नकळत घरात मदत करू लागला. त्याला वाटले अनिताला नोकरी करण्यासाठी आपण उगीचच विरोध करत होतो. खरं तर याआधीच तिने नोकरी करायला हवी होती. आजकाल किती आनंदात असते ती. घरचं सारं तितक्याच उत्साहानं ताकदीनं करते. एक स्त्री किती आघाड्यांवर काम करू शकते. तिला कमी लेखू नये हेच खरं. अखिलेशने अगदी मनापासून अनिताची माफी मागितली. आपला पहिला पगार हाती आला तसा अनिताला खूप आनंद झाला. तिने तो आपल्या सासूबाईंच्या हातावर ठेवला. आई, तुमच्यामुळे हे सारं शक्य झालं. पहिल्या पगाराचा मान तुमचा. यातून तुम्हाला जे हवं ते घ्या. अगं, मी काय घेणार यातून? तुझ्या नवऱ्याच्या हातात ठेव हा पगार आणि त्याला अभिमानाने सांग, एक स्त्री मनात असेल तर काहीही करू शकते आणि तू समाधानी आहेस ना? याहून जास्त मला काय हवं? अशीच हसत खेळत राहा. स्वतःची ओळख निर्माण कर. मुलांनी आपला आदर्श घ्यावा असेच वागणं ठेव. छायाताईंच्या या बोलण्याने अनिताला खूप छान वाटलं. तिला आनंद वाटला. तिने नजरेनेच अखिलेशला विचारलं, मला हे जमलं ना? आणि अखिलेशच्या डोळ्यात तिला पहिल्यांदाच स्वतःची स्पेशल भाव दिसले. अनिता आज खूप आनंदात होती आणि आपणही हे करू शकतो याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत वाहत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, छायाताईंनी घेतलेला निर्णय, अनिताला दिलेला पाठिंबा योग्य होता की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.